आजची जी रेसिपी आहे ती म्हणजे काळा घेवडा. आता काळा घेवडा म्हटलं की बऱ्याचशा म्हणजे आपण ह्याच्यामध्ये शेंगांची सुद्धा भाजी करत असतो आणि ही अगदी सोले असतात ना काळ्या कलरचे, ज्यामध्ये पांढऱ्यावरतून शेंगा दिसतात आणि आतून मात्र काळे सोले असतात. तर हे असे जे आपण शेंगा साफ करून घेतलेल्या आहेत त्याची आपण भाजी करणार आहोत, जी की रस्सा भाजी आहे. तुम्ही सुकी करू शकता किंवा मसाले भातसुद्धा वापरू शकता. तर आज आपण ह्याला कुठल्याही प्रकारचा आपण शिजवून वगैरे घेणार नाही, डायरेक्ट आपण फोडणीच करणार आहोत. तर चला मसाला तयार करूया. त्यासाठी आपल्याला लागणार एक मिक्सरचं भांडं, त्यामध्ये लसूण पाकळ्या टाकलेल्या आहेत, थोडंसं खोबरं टाकलेलं आहे. इथे मी प्रमाण नाही सांगितलेलं, तुमच्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त असं करू शकता. पण एक 3-4 माणसाला पुरेल एवढी ही भाजी आहे, ते त्याप्रमाणे आपण केलेलं आहे. कोथिंबीर टाकून बारीक अशी आपण हे फिरवून घेतलेलं आहे, याच्यामध्ये पाणी न टाकता. आता इथे कुकरमध्ये तेल गरम करण्यासाठी टाकलेलं आहे. तेल छान असं गरम झालं की त्याच्यामध्ये टाकायची मोहरी आणि मोहरी छान अशी फुलली की त्यामध्ये टाकायचं जिरं. जिरंसुद्धा छान असं फुलून घ्यायचं, जेणेकरून आपल्याला ते कचकच लागणार नाही भाजीमध्ये, त्यासाठी. आणि एक मोठ्या आकाराचा कांदा जो आहे तो सुद्धा बारीक कट करून घेऊन आपण ह्याच्यामध्ये टाकलेला आहे. कांद्याचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं, कारण आपण इथे दुसरा वेगळा असा कोणताही मसाला ह्या भाजीसाठी तयार केलेला नाही. त्यामुळे काय करायचं, कांद्याचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं. आता कांदा छान असा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे. आता जो मिक्सरमध्ये आपण फिरवला लसूण, खोबरं आणि कोथिंबीर, जो मसाला पाणी न टाकता आपण हा मसाला तयार केला, तो आता आपण टाकायचा आणि व्यवस्थित असा हा सुद्धा तळून घ्यायचा, कारण जे जिन्नस आपण वापरले ते कच्चे वापरले होते. त्यामुळे आता कांद्यासोबत हे सुद्धा आपल्याला तळून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये आपण मसाले वापरणार आहोत, ज्यात सगळ्यात पहिल्यांदा लाल मिरची पावडर वापरलेला आहे. 1 ते 1.5 चमचा वापरलेला आहे. तुमच्या तिखट आहे तर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. हळद वापरलेली आहे चिमूटभर आणि कांदा लसूण मसाला वापरलेला आहे आपण 1 ते 1.5 चम्मच. आता हे सगळे मसाले आपल्याला कांद्यासोबत व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहेत. आता इथे ना मसाला तळताना थोडंसं पाणी टाकायचं, जेणेकरून मसाले करपतसुद्धा नाहीत आणि व्यवस्थित तळलेसुद्धा जातात. आता हे व्यवस्थित असे छान असे तळून घ्यायचे, जोपर्यंत ह्याला तेल सुटत नाही. तर इथे आपलं मस्त कांद्याला तेल सुटलेलं आहे, मसालेसुद्धा व्यवस्थित परतले गेलेले आहे. तर जो आपण घेवडा घेतला होता त्याचे वाटाणे ते आपण ह्याच्यात घालून घेणार आहोत. आता हे याच्यामध्ये टाकले, हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. तर इथे आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आणि इथे तुम्ही थोडी ग्रेव्हीची आहे भाजी, म्हणजे थोडी ग्रेव्ही दिसते, पण शक्यतो तुम्ही गरम पाणीसुद्धा वापरू शकता. आणि आता ही कुकरमध्ये करणार आहोत ना, त्याच्यामुळे आपण इथे थंड जरी पाणी वापरलं ना तरीसुद्धा या भाजीला तरी येते. पण जर कढईत केली ना तर त्याच्यामुळे काय करायचं, थोडं गरम पाणी वापरायचं, त्यामुळे तरी छान दिसते. पण कुकरमध्ये ना आपण कोणत्याही भाज्या जरी केल्या तरी व्यवस्थित आपल्या भाजीला तरी आलेली असते. हा थोडासा फरक जाणवतो. त्यामुळे काय करायचं, इथे आपण थंडच पाणी वापरलेलं आहे. आता जेवढी तुम्हाला ग्रेव्ही हवी आहे, तुम्हाला दाटसर किंवा घट्ट हवे, म्हणजे असं पातळ हवं असेल ना, त्याप्रमाणे तुम्ही इथे पाणी टाकू शकता. आणि जर भातासोबत खायची असेल तर थोडी दाटसर छान लागते, आणि भाकर किंवा चपातीसोबत तुम्हाला पातळ हवी असेल तर थोडं पाण्याचं प्रमाण वाढवू शकता. आणि ते शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे, 2 ते 3 चम्मच टाकायचा. शेंगदाण्याच्या कुटामुळे पाणी वेगळं आणि रस्सा वेगळा असं होत नाही, भाजी एकजीव होते. आणि मीठ टाकायचं चवीनुसार, जे माझ्याकडून स्किप झालं होतं. तर मीठ टाकून झाकण लावायचं, एकदा मिक्स करून घ्यायचं, झाकण लावायचं आणि 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. एक मोठी शिट्टी जी मोठ्याच्यावर केली तरीसुद्धा चालते, पण 2 मीडियम किंवा लो हीटवर 2 करून घ्यायच्या. तर इथे आपली ना भाजी मस्त अशी तयार झालेली आहे. आपण 2 ते 3 शिट्ट्या करून घेतल्या आणि भाजीसुद्धा तुम्ही अगदी बघू शकता व्यवस्थित अशी छान अशी शिजलेली आहे. आणि खूप अशी पातळ मी ठेवलेली नाही, थोडी दाटसरच आहे, तुम्ही बघू शकता. छान आपल्याला चपाती, भाकर किंवा भात असं दोन्ही तिन्ही सोबतही जाईल अशी आहे ही भाजी. खूप अशी पातळही नाही आणि खूप अशी दाटसरसुद्धा नाही. आणि तुम्ही बघू शकता, आपण थंड जरी पाणी वापरलं ना कुकरमध्ये, किती व्यवस्थित अशी तरी आलेली आहे या भाजीला.
आणि दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसते आणि चवीला तर भन्नाटच लागते. तर नक्की एकदा पूर्ण व्हिडिओ बघितला त्यासाठी मनापासून धन्यवाद. आपल्या चॅनलवरती साध्या आणि सोप्या रेसिपी असतात. ज्या तुम्हाला बघायला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला कोणतीही रेसिपी करताना तर कोणतीही काही अडचण आली तर कमेंट करून नक्की विचारू शकता. असंच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत जी नेहमीप्रमाणे साधी आणि सोपी असेल. तोपर्यंत बाय.